जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नांदेड पोलीस पेपर घेणार आहोत. आज 25 जुलै 2024 रोजी नांदेड जिल्ह्याचा मित्रांनो पेपर झालेला आहे आणि याच अनुषंगाने आजच आपण सेट 3 नंबर पाहणार आहोत. तर मित्रांनो, तत्पूर्वी आपण व्हिडिओ चालू करण्याआधी आपण याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने आले होतं थोडक्यात समजून घेऊ. तर मित्रांनो, थोडक्यामध्ये याचं स्ट्रक्चर जे आहे, मराठी मित्रांनो या पेपरमध्ये जे आहे एकूण 20 मार्काचं विचारलं होतं. दुसरं मित्रांनो, सामान्य ज्ञान, त्यालाच आपण जी के असं म्हणतो. जी के जे आहे मित्रांनो टोटल 40 मार्काचं विचारलं होतं. आणि 3 नंबरचा जो विषय आहे मित्रांनो गणित प्लस बुद्धिमत्ता जो विषय येतो, हे जे आहे मित्रांनो टोटल 40 मार्काचं विचारलं होतं. अशा पद्धतीने टोटल जे आहे 100 मार्क होत आहेत. अशा पद्धतीनं आजच्या नांदेड जिल्हा पोलीस भरतीमध्ये टोटल 100 मार्काचं अशा पद्धतीनं प्रश्न विचारले होते. यामध्ये प्रामुख्याने मराठीला 20 विचारले होते, जी केला 40 आणि गणित बुद्धिमत्तेला 100 अशा पद्धतीने 100 मार्क विचारले होते. तर चला आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला या ठिकाणी मित्रांनो सुरू करूत आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. तर पहिला प्रश्न आहे, आपल्याला अयोगी संधी ओळखायची आहे. याच्यामधली अयोगी संधी जी होईल मित्रांनो, ईश्वर अधिक इच्छा ईश्वर इच्छा बरोबर होईल, सूर्य अधिक अस्त सूर्यास्त बरोबर होईल, गुरु अधिक उपदेश गुरुपदेश बरोबर होईल. पण पूर्व अधिक इतिहास मित्रांनो, पूर्व इतिहास हे बरोबर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 2 नंबर घ्यायचा आहे. उंदीरचं अनेकवचन उंदरीण होईल. उंदीरचं अनेकवचन उंदरीण होईल, तर बोकाचं अनेकवचन मित्रांनो या ठिकाणी भाटी होते. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी देवचं अनेकवचन देव होईल. सासूचं अनेकवचन सासवा होईल. पण मित्रांनो केळीचं अनेकवचन काय होईल, तर केळीचं अनेकवचन केळी होईल. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचं करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 4 नंबर या ठिकाणी सलाते कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. सलाते कोणत्या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत असं विचारले आहे. तर मित्रांनो हे जे आहे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रथम विभक्तीला मित्रांनो या ठिकाणी प्रत्यय नाही आहेत. तृतीय विभक्तीचे प्रत्यय जे आहेत ने एशी आहेत, ने एशी. आणि सप्तमीचे मित्रांनो प्रत्यय जे आहेत त ई आ हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. आणि द्वितीय विभक्तीचे मित्रांनो सलाते आहेत आणि चतुर्थी विभक्तीचे सलाते सलानाते आहेत. पण चतुर्थी विभक्तीमध्ये मित्रांनो दानाचा आणि भेटीचा संबंध होतो, म्हणून हा प्रत्यय या ठिकाणी लागू होत नाही. म्हणून सलाते विभक्तीचे प्रत्यय जे आहे मित्रांनो या ठिकाणी द्वितीय आहेत. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचं करेक्ट आन्सर होते. मी स्वतः त्याला पाहिले. खालीलपैकी अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचं आहे, तर हे मित्रांनो आत्मवाचक आहे. म्हणजे स्वतःला मित्रांनो आत्मवाचक होतं. आत्मवाचक सर्वनाम होतो. दुसऱ्यावर जर क्रिया घडत असेल तर द्वितीय पुरुषवाचक होईल आणि तिसऱ्यावर जर क्रिया घडत असेल तर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होईल. म्हणून हा सुद्धा फरक लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 6, राम आंबा खातो अधोरेखित शब्दाची जात कोणती आहे. राम आंबा खातो अधोरेखित शब्दाची जात जी आहे मित्रांनो क्रियापद होईल, कारण की क्रिया जी आहे मित्रांनो खायची होत आहे, म्हणून क्रियापद होईल. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 7 नंबर पाहायचा आहे. मने बाबडा बेटे आपला अवयव कोणत्या प्रकारातील आहे, तर हे मित्रांनो व्यर्थ उद्गारवाचक अवयव आहेत. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 8 नंबर घ्यायचा आहे. खालीलपैकी कोणता प्रयोगाचा प्रकार नाही या ठिकाणी सांगितलेला आहे, तर कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे, भावी प्रयोग आहे. तर प्रयोगाचे मित्रांनो मुख्य प्रकार 3 पडतात, पण हे जे आहे केवळ प्रयोग संयुक्त वाक्य मिश्र वाक्य हे मित्रांनो होत नाही. हे वाक्याचे प्रकार पडतात आणि प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. हा सुद्धा आपल्याला वेगळा घटक समजून घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला न विचारलेला आहे. द्विज या सामाजिक शब्दाचा विग्रह करायचा आहे. द्विज या सामाजिक शब्दाचा विग्रह 2 हात असलेला, 2 कान असलेला, 2दा जन्मेला यापैकी मित्रांनो कोणताचा शब्द होत नाही. मग या प्रश्नाचं उत्तर येईल यापैकी. तर विग्रह करताना मित्रांनो सोपी सला आपल्याला त्या शब्दाची फोड करता आली पाहिजे. द्विज अशा प्रकारे त्या शब्दाची आपल्याला द्वि अधिक अ अधिक ज अशा प्रकारे फोड करता आली, त्यालाच मित्रांनो विग्रह असं म्हणतात. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 10 नंबरचा, तानाजी लढता लढता मेला. वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तानाजी लढता लढता मेला
ज्या वाक्यामध्ये मित्रांनो एकच वाक्य म्हणजे एकच अर्थाचं वाक्य विचारलं जातो त्याला केवल वाक्य असं म्हणतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 11 नंबर अवबोधचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. अवबोधचा समानार्थी शब्द जे होईल मित्रांनो ज्ञान, जागृत, जाणीव होईल. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 12 रेडा, हेला, खुळगा यापैकी समानार्थी शब्द ओळखायचा आहे. रेडा, हेला, खुळगा यापैकी समानार्थी शब्द जे आहे टोनगा होईल. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 13 नंबरचा पाहायचा आहे. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जे आहे अडेल तट्टूचा विरुद्धार्थी शब्द हे समजदार होईल. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 14 नंबर खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर वक्ताचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तर मित्रांनो श्रोता होईल. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशाचं कारणीभूत ठरते या अर्थाची आपल्याला म्हण ओळखायची आहे. अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशाचं कारणीभूत ठरते या अर्थाची म्हण आपल्याला जे होईल अल्पबुद्धी बहिर्गवी होईल. ऑप्शन क्रमांक अल्पबुद्धी बहिर्गवी होत नाही मित्रांनो. या ठिकाणी अर्धा वैध मरणा खाद्य हे होईल कारण की हे जे आहे तिने शेम आहे हे चुकीचे आहे. ऑप्शन क्रमांक 16 या ठिकाणी सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती या अर्थाची अलंकारिक आपल्याला म्हण ओळखायची आहे. सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती या अर्थाची म्हण होईल जे उसाच्या पोटी कापूस या अर्थाची म्हण होईल. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी आंधळ्या गाय तर लंगडी गाय शहाणी या म्हणीची समानार्थी म्हण खालीलपैकी कोणती आहे असं विचारलेलं आहे. आंधळ्या गाय तर लंगडी गाय शहाणी या म्हणीची समानार्थी म्हण जे आहे कसायला गाय धारजीन हा म्हण योग्य होईल. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 18 नंबर खालील वाक्यप्रचाराचा या ठिकाणी अर्थ शोधायचा आहे. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ शोधायचा आहे. खरवड काढणे म्हणजे या ठिकाणी खूप टाकून बोलणे, खूप नाईलाजे, खूप रागरागानं बोलणे असा त्याचा अर्थ होतो. आणि खरवड काढण्याचा अर्थ खूप टाकून बोलणे असा होतो. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 19 षटकर्णी होणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. षटकर्णी होणे वाक्यप्रचाराचा अर्थ जे आहे मित्रांनो अनेकांना समजणे असा त्याचा अर्थ होतो. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. आणि प्रश्न क्रमांक 20 खालील शब्द समूहासाठी पर्यायापैकी योग्य आपल्याला शब्द निवडायचा आहे. तर सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश याला कोणता एक शब्द आहे. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश म्हणजे मित्रांनो संधी प्रकाश होईल. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर मित्रांनो या ठिकाणी आपण आता दुसरे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी चालू घडामोडीचे मित्रांनो या ठिकाणी 40 अशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत. ते आपल्याला अत्यंत 60 ते 100 असे प्रश्न विचारलेले आहेत. 61 ते 100पर्यंत. आपण सुरू करूयात. गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या कोणत्या पुस्तकात मांडलेला आहे. तर यांनी जे आहे मित्रांनो गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या प्रिन्सिपिया या पुस्तकात मांडलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 नंबर पाहायचा आहे. एयूला गोल्ड, सीयू कॉपर, एफईचं काय राहते. एफईचं मित्रांनो या ठिकाणी आयरन राहते. ऑप्शन क्रमांक 2 या करेक्ट प्रश्नाचा आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63 या ठिकाणी विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या व्यापाचे काय होऊन ढग तयार होतात. विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे मित्रांनो यालाच कंडिशनच याला संगणक होऊन ढग तयार होतात असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 64 या दोषामुळे मानवी डोळा जे जवळच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू पाहू शकत नाही याला काय म्हणतात. तर याला जे आहे मित्रांनो मायोपिया असे म्हणतात. मायोपिया कारण की यामध्ये डोळा जवळच्या वस्तू पाहू शकतो पण दूरच्या वस्तू पाहू शकत नाही. म्हणून या प्रश्नाचा करेक्ट आन्सर 1 येईल. प्रश्न क्रमांक 65 हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह जे आहे मित्रांनो चंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 66 भारत
भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर हे जे आहे विक्रम साराभाई यांना म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 67 भारतीय वंशाच्या यांनी सर्व 20 अमोनी अमलाकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. तर यांचं नाव जे आहे डॉक्टर हरगोविंद खुराना आहेत. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 68 निळी क्रांती कशाच्या संबंधित आहे? तर निळी क्रांती जी आहे मित्रांनो मत्स्य व्यवसायाच्या संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 69 नंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जे आहे मित्रांनो 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर 4 नंबर आहे. प्रश्न क्रमांक 70 नांदेड जिल्ह्यातून खालीलपैकी वाहणारी प्रमुख नदी कोणती? नांदेड जिल्ह्यातून प्रमुख वाहणारी नदी गोदावरी आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. आणि मित्रांनो मुळा मुठा नदी जी आहे पुणे जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी आहे. प्रश्न क्रमांक 71 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले? 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर येईल. प्रश्न क्रमांक 72 नंबर पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. कुविद्र शूद्राज वंचिताचा इतिहास यामध्ये मांडलेला आहे. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी यामध्ये लेखन केलेलं आहे. यामध्ये ताराबाई शिंदे यांनी लेखन केलेलं आहे. गुलामगिरी शूद्राती शूद्रांचा इतिहास यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू सेल्वी भारतीय वंशाचा इतिहास हे जे आहे मित्रांनो पुस्तक जे आहे हे चुकीचं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 73 नंबर पाहायचं आहे. दर्पण या वृत्तपत्राचे संपादक खालीपैकी 1832 साली सुरू झाले ते कोण होते? दर्पण या वृत्तपत्राचे संपादक जे मित्रांनो आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे होते. आणि यांनी 6 मार्च 1832 रोजी हे दर्पण वृत्तपत्राची सुरुवात केली होती. प्रश्न क्रमांक 74 हॉटेल मंदिर कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प आहे? हॉटेल मंदिर जे आहे नांदेड जिल्ह्यातील एक हेमाडपंथी हॉटेल मंदिर आहे. एक हिंदू देवांचं मंदिर असं म्हणता येईल आपल्याला. प्रश्न क्रमांक 75 मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात? मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक जी आहे मित्रांनो या ठिकाणी प्रेसिडेंट ऑफ इंडिया राष्ट्रपती करतात. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 76 नंबर प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण? प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष आत्माराम पांडुरंग तरखडकर आहेत. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 77 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झाला? तर यांच्यामध्ये पुणे करार 1932 मध्ये घडून आला होता. आणि पहिली गोलमेज परिषद 30ला झाली. दुसरी गोलमेज परिषद 31ला झाली. आणि तिसरी गोलमेज परिषद 32ला झाली. यावर सुद्धा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. आणि पहिल्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी अनुपस्थित होते हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 78 भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. यास कोणते नाव दिले होते? तर या जे आहे मित्रांनो ऑपरेशन पोलो ही मोहीम या 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध कारवाई दरम्यान ही वापरलेली होती किंवा हे ऑपरेशनला नाव दिलेलं होतं ऑपरेशन पोलो. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा म्हणून करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 79 महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आहेत. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होते. प्रश्न क्रमांक 80 नवीन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? याची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून सुरू झाली. आणि हे जे नवीन 3 जे कायदे आहेत मित्रांनो याला 2023चे कायदे म्हणून संबोधले जाणार आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय दंड संहिता, भारतीय साक्ष्य संहिता अशा प्रकारे हे तिन्ही कायदे 2023 याला अधिनियम दिलेला आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 81 नंबर पाहायचा आहे. भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल कोणता आहे? तर हे नावाशेवा अटल सेतू आहे. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 82 नंबर T20 वर्ल्ड कप 2024ची फायनल मॅच कोणत्या शहरात पाडली? तर हे जे आहे मित्रांनो क्रॉस इस्लडे USA अमेरिकेमध्ये पार पडलेले आहे. प्रश्न क्रमांक 83 सध्या महाराष्ट्र लोकसेवा
आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष जे आहे मित्रांनो रजनीश शेठ आहेत. आणि महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त जर विचारलं तर श्री चोक्कलिंगम हे उत्तर द्यायचं आहे. महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम आहेत आणि भारताचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत. हा सुद्धा आपल्याला फरक लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 84 महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव श्रीमती सुजाता सैनिक आहेत. हा सुद्धा प्रश्न मित्रांनो बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये आतापर्यंत विचारलेला गेलेला आहे आणि इथूनही पुढे मित्रांनो बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जाऊ शकतो. म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक हे सुद्धा आपल्याला प्रश्न पाठच करायचा आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 85 पाहायचा आहे. भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत? या ठिकाणी अमित शहा आहेत. आणि महाराष्ट्राचे जर विद्यमान गृहमंत्री विचारलं तर देवेंद्र फडणवीस होईल. आणि या ठिकाणी आपल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आहेत. हा सुद्धा एक प्रश्न लक्षात घ्यायचा आहे. आणि परराष्ट्र मंत्री भारताचे एस जयशंकर आहेत. हा सुद्धा प्रश्न लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 86 नंबर महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार 2023चा जे आहे अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 87 सूर्याचा अभ्यास करणारी भारतातील पहिली सौर मोहीम खालीलपैकी कोणती आहे? असा ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे. तर हे जे आहे मित्रांनो आदित्य L1 आहे. आदित्य L1 भारताची पहिली सौर मोहीम आहे अभ्यास करणारी. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 88 नंबर 2024 साली होणारी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात पार पडणार आहे? हे जे आहे मित्रांनो फ्रान्स देशामध्ये पार पडणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 89 मुंबई कोस्टल रोड यास खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर मुंबई कोस्टल रोडला मित्रांनो धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड असे देण्यात नाव आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. आणि मित्रांनो जिल्ह्याचे नाव बदलले त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. म्हणून औरंगाबाद शहराचे नाव आता छत्रपती संभाजीनगर केलेले आहे. हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 90 2024 मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक किती टप्प्यामध्ये पार पडलेली आहे? तर हे जे आहे मित्रांनो 2024 मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक एकूण 7 टप्प्यामध्ये पार पडलेली आहे. पण मित्रांनो मला या प्रश्नाचं उत्तर अगोदर कन्फ्यूज वाटलं. त्याचं कारण म्हणजे यामध्ये उल्लेख केलेला नाही की देशामध्ये एकूण विचारलं आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण विचारलं आहे. कारण की दोन्ही ऑप्शन यामध्ये आहेत. यामध्ये जर महाराष्ट्रात विचारलं असलं तर 5 टप्प्यामध्ये ही निवडणूक पार पडली. पण या ठिकाणी देशात विचारलं म्हणून 7 या ठिकाणी उत्तर येईल. कारण की यामध्ये पार पडली लोकसभा निवडणूक किती टप्प्यामध्ये पार पडली यामध्ये देश विचारला आणि महाराष्ट्र विचारला याचं उत्तर मित्रांनो 7 योग्य असणार आहे. मला याच्यावर वाटलंच तरी पण. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 91 पाहायचा आहे. महाराष्ट्र राज्याच्या पहिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहेत आणि पहिल्याच महिला पोलीस महासंचालक होण्याचा यांना मान मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 92 नंबर भारतरत्न पुरस्कार 2024 मध्ये खालीपैकी कोणास देण्यात आलेला नाही? भारतरत्न पुरस्कार खालीपैकी कोणास देण्यात आलेला नाही? तर मित्रांनो या ठिकाणी विश्वनाथ आनंद याला देण्यात आलेला नाही. या ठिकाणी श्री चरणसिंग असो, श्री पी नरसिंहा असो, M.S. स्वामीनाथन असो यांना 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळालेले आहेत. आणि आतापर्यंत मित्रांनो एकूण भारतरत्न पुरस्कार 53 जणांना मिळालेले आहेत. 53वा भारतरत्न पुरस्कार M.S. स्वामीनाथन यांना मिळालेले आहे. हे हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून यांना मित्रांनो संबोधल्या जाते. प्रश्न क्रमांक 93 महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय या ठिकाणी मुंबई या ठिकाणी आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला 94 नंबरचा पाहायचा आहे. पोलीस दलात 1 स्टार लावण्यात आलेले वाहन कोणत्या दर्जाचे अधिकारी असतात? तर हे जे आहे मित्रांनो पोलीस उपनिरीक्षक यालाच आपण PSI असं म्हणतो. PSI यांना 1 स्टार लावण्यात येत असते. प्रश्न क्रमांक 95 नंबर पोलीस पाटलाची निवड खालीपैकी कोणता विभाग करतो? पोलीस पाटलाची निवड खालीपैकी मित्रांनो महसूल विभाग करीत असतो. आणि पोलीस पाटलाची निवड मित्रांनो हे जे आहे तहसीलदार करीत असतो. हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तहसीलदार पोलीस पाटलाची दर गावोगाव निवड करीत असतो.
प्रश्न क्रमांक या ठिकाणी 96 खालीलपैकी कोणते भारतात विमान तयार करण्यात येते? खालीलपैकी भारतात तेजस विमान तयार करण्यात येते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 97 भारतात IPS अधिकारी यांचे पोलीस प्रशिक्षण केंद्र कोठं भरते? भारतात IPS अधिकारी यांचे पोलीस प्रशिक्षण केंद्र जे आहे मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमीमध्ये हैदराबाद या ठिकाणी पार पडते. प्रश्न क्रमांक 98 साहसासाठी भारतातील लष्करी पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? भारतातील लष्करी पुरस्कार जे आहे मित्रांनो साहस चक्रच आहे. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 99 मित्रांनो नांदेड जगातील स्तरार कशासाठी प्रसिद्ध आहे? नांदेडची ओळख जी आहे मित्रांनो सचखंड गुरुद्वारा यामुळे ओळख आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. आणि प्रश्न क्रमांक या ठिकाणी मित्रांनो 100 टोकियो पॅरालिम्पिक मध्ये नांदेडमधून खालीलपैकी कोण क्वालिफाय झाले होते? तर नांदेडमधून मित्रांनो क्वालिफाय भाग्यश्री जाधव क्वालिफाय झाले होते आहे. तर मित्रांनो आय होप की तुम्हाला सर्व हे पेपरचं स्ट्रक्चर समजलेच असेल. पण मित्रांनो आपण या पेपरमध्ये सध्या मित्रांनो आपण मराठी आणि GKचेच मित्रांनो यामध्ये घेतलेले आहेत प्रश्न. आणि मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न घेऊन येऊ. तर मित्रांनो आय होप की तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजली. या ठिकाणी पेपर जे आहे मित्रांनो एकदम हार्ड काही नव्हता मित्रांनो. या ठिकाणी साधा म्हणलं तर 90+ मार्क विद्यार्थी मित्रांनी घेतलेच असतील. तर मित्रांनो पेपर चांगल्या पद्धतीनं होता. चांगल्या पद्धतीनं ज्या विद्यार्थी मित्रांचे ग्राउंड झालेले आहेत आणि लेखी परीक्षा होणार आहे त्या विद्यार्थी मित्रांना माझ्याकडून मित्रांनो बेस्ट ऑफ लक असणार आहे. चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा. आपल्या आईवडिलांचे स्वप्न चांगल्या पद्धतीनं साकार कसे होतील, आपली गरिबी कशा पद्धतीनं गरिबी कशा पद्धतीनं दूर होईल याचा आपल्याला विचार करायचा आहे. परिस्थितीची जाण ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे आणि नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण चांगला रिझल्ट देऊ हीच मनाशी तुम्ही उमेद बाळगा. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. बी पॉझिटिव्ह राहा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो नक्कीच पुढे आपण भेटत राहू. तोपर्यंत सर्वांना मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र.